सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आज पार पडली आहे। एखाद दोन घटना वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे। आता सर्वांना उत्सुकता निकालाची लागली असून यात कोण विजयाचा गुलाल उधळणार याबाबत चर्चांना उधाण आलं आहे। यात कोणाचं पारडं जड राहिलं आहे याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात। बाजार समितीच्या निवडणुकीत 96.24% मतदान झालं आहे। बाजार समितीमध्ये एकूण 5431 मतदान होतं। यापैकी 5227 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे। आता निकालात कोण बाजी मारणार याबाबत चर्चांना उधाण आलं आहे। या निवडणुकीत सचिन कल्याण शेट्टी, दिलीप माने, सुरेश हसापुरे यांच्या सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलचं पारडं जड असल्याचं मत राजकीय विश्लेषकांचं आहे। 15 पैकी 13 ते 14 जागांवर शेतकरी विकास पॅनल बाजी मारेल असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे। शेतकरी पॅनल 15 पैकी 15 जागा जिंकेल असा अंदाज एका जाणकारानं व्यक्त केला आहे। दुसरीकडे सुभाष देशमुख यांच्या पॅनलने कडवी टक्कर दिल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे। दरम्यान भाजप विरुद्ध भाजप अशी लढत या निवडणुकीत झाली। सुभाष देशमुख यांनी कल्याण शेट्टी यांच्या पॅनल विरोधात दंड थोपटले, त्यामुळे ही निवडणूक रंगतदार झाली आहे। उद्या याचा निकाल लागणार असून यात कोण बाजी मारतंय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे।